आत्ता आपण आहोत कोकणात आणि कोकणात असताना आपण चाललोय गणपतीपुळे, आरेवारे आणि प्राचीन कोकण बघण्यासाठी आपण चाललो आहे। तर पहिला आपण जाणार आहे गणपतीपुळे, मग त्यानंतर जाणार प्राचीन कोकण आणि त्यानंतर तिकडून आपण जाणार आहेत आरेवारे बीच। तर चला सुरू करूया। आपण आता आरेवारे बीच जवळ पोहोचलो आहोत, पण आधी आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे, त्यानंतर आपण परत रिटर्न बीचवरती येऊन आपण काही गोष्टी एन्जॉय करणार आहेत। पण आधी दर्शन घेऊया, मग आपण इथे एन्जॉय करणं येऊया। हा जो आरेवारेचा जो रस्ता आहे हा सतत तुम्ही एका कुठच्या तरी रीलमध्ये बघत असाल, कारण हा ड्रोननी वरतून कॅमेऱ्यानी कवर केला जातो, पण आपल्याकडे ड्रोन नसल्याने आपण हा कवर करू नाही शकलो। पण हाच रस्ता तुम्हाला दाखवला जातो आरेवारे बीच जवळ जो आहे तो। हे जे निसर्गरम्य जे समुद्र आहे हे फक्त तुम्हाला कोकणात बघायला भेटेल। बघू शकता तुम्ही, पूर्णपणे स्वच्छ आणि सुंदर हा बीच आहे। लांबून किती सुंदर आणि सुबक दिसतो। फायनली आपण पोहोचलो आहे गणपतीपुळे, श्री क्षेत्र गणपतीपुळेला। आता आपण दर्शन थोड्याच वेळात घेणार आहे। गणपतीपुळेला आल्यानंतर मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे, पहिली गोष्ट। तरी आपण काही गोष्टी व्हिडिओ केल्या, पण दर्शन खूप सुंदर प्रकारे आमचं झालं गणपतीचं। आत्ता आपण रिटर्न त्याच मार्गाने आरेवारे बीचला आपण चाललो आहे बघण्यासाठी, आणि मीही आरेवारे बीच हा पहिल्यांदाच बघणार आहे। हाच तो टर्निंग पॉइंट आहे, तिकडे सर्व पर्यटक थांबतात, सुंदर ना, आणि समुद्राचं सौंदर्य घेतात तिकडे थांबून। बघितलं होतं मी ना, मी ज्यावेळेस आलेलो होतो असेच सेम बघितलं पिक्चरमध्ये। आता आम्ही आलो आहे आरेवारे बीचला। म्हणतात ना की मेल्यावरती स्वर्ग दिसतं, पण आम्हाला जिवंतपणे हे स्वर्ग अनुभवायला भेटतंय। फक्त तुम्ही बघा की सुंदर असा बीच आहे। आज कोकण म्हणजे स्वर्ग आहे।
आणि ज्याचं कोकणात घर आहे आणि ज्याच्याकडे गाडी आहे आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी कोकणाचा अनुभव घ्यावा, फिरण्याचा अनुभव घ्यावा. काही दिवसापूर्वी मी ऑफर ठेवली होती जॉर्जनुसार टूर्स अँड ट्रॅव्हलनुसार. तर आम्ही 8,500मध्ये प्राचीन कोकण, गणपतीपुळे आणि आरेवारे हे स्पॉट आम्ही 3 स्पॉट घेऊन देणार होतो. आमचे इंस्टाग्राम कस्टमरच आहेत, त्यांनी आम्हाला फॉलो केला आणि आम्हाला कॉन्टॅक्ट केला की आम्हाला हे 3 स्पॉट करा. आज मी त्यांना घेऊन आलो. बघू शकता तुम्ही आरेवारे हा बीच आहे. बघाल कुठेच तुम्हाला एवढं स्वच्छ आणि सुंदर बीच बघायला भेटणार नाही. स्वच्छ. तुम्ही मुंबईला बघाल तर तुम्हाला गढूळ पाण्याचा बीच बघायला भेटेल. इथलं तुम्ही पाणी बघाल तर एकदम स्वच्छ आहे. जराही पाण्यात घाणपणा नाही. व्हिडिओ चालतो. मंद धुंद ही गुलाबी हवा, प्रीत गंध हा शराबी नवा. स्वच्छ पाणी आहे, जरा पण घाण नाही बघा. मुंबईला प्रत्येक बीचवरती तुम्ही गेला आहात तर तुम्हाला फक्त कचरा भेटेल, बाकी तुम्हाला एवढी स्वच्छता भेटणार नाही. ती फक्त आमच्या कोकणात भेटू शकते आणि ही आम्हाला भेटते. आम्ही नशीबवान आहे, आम्हाला कोकणात घर भेटलं. आम्ही कोकणवासी आहात हे आम्हाला खूप अभिमान आहे असल्याचा. बाकीच्यांना खर्च करून इथे यावं लागतं, आम्हाला कधी येता येतं. खरंच अभिमान आहे आम्हाला, आम्ही कोकणवासी आहे. खूप सुंदर बीच आहे, आरेवारे बीच बेस्ट. स्वच्छ पाणी आहे, जरा घाण नाही आहे, सुंदर बीच आहे, एन्जॉय करतोय. आम्ही नको जाऊ परत पाहायला. काय बोले काही दिवसापूर्वी मी एक ऑफर काढली होती. 8,000मध्ये आरेवारे गणपतीपुळे फिरून आणणार आणि प्राचीन कोकण. आज इंस्टाग्रामचे फॉलोअर आहेत, त्यांनी आम्हाला फॉलोही केलं आणि सांगितलं आम्हाला ही ऑफर पाहिजे. आज मी त्यांना घेऊन आलो आहे. बघू शकता तुम्ही, सुंदर असं कोकण दाखवायला. गणपतीपुळे झालं ते मी यूट्यूबवरती आणि इंस्टावरती टाकणार आहे. प्राचीन कोकणी झालं. आता मी आलो आरेवारे स्पॉटला. तुम्ही बघू शकता सुंदर असा बीच आहे आणि तुम्ही पण या. कोकण काय आहे हे तुम्हाला, स्वर्ग म्हणजे कोकण आहे आणि हे तुम्हाला समजेल. 2 मिनटं तुम्हाला फक्त तो बीच दाखवतो.
स्वच्छ सुंदर असा हा आरेवारे बीच आहे. जरा घाण नाही आहे किंवा काय नाही, सगळे एन्जॉय करतायत, सगळे आपल्या दुनियेत मस्त आहेत. खरंच फिरण्यामध्ये काही हरकत नाही. माणूस कुठेतरी दुःख विसरून जातो आणि अशा बीचवरती येऊन तुम्ही तुमचं दुःख सगळं विसरून जावं. सुंदर असा बीच आहे हा आणि खरंच ऑसम आहे. कोकण इज ऑसम. चला तुर्तास भेटतो.